श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप चिंतामण गोविंद जोशी पुणे यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. जानेवारी 1967 मधील गोष्ट. माझ्या मोठ्या मुलाचे लग्न नुकतेच पुण्यास झाले होते. आम्ही सर्वजण नव्या दाम्पत्यास गोंदवल्यास समाधीच्या दर्शनासाठी घेऊन गेलो होतो. परमपूज्य श्री तात्यासाहेबांचाही मुक्काम त्यावेळी तेथेच होता. आम्ही सकाळी 11च्या सुमारास तेथे पोहोचलो. त्यांना तेथे भेटलो. दुपारीच 4 वाजता परत निघण्याचा बेत त्यांना सांगितला आणि समाधीच्या दर्शनासाठी गेलो. प्रसाद घेतला, श्री रामदर्शन वगैरे केले आणि परत पुण्यास निघण्यापूर्वी निरोप घ्यावा म्हणून तात्यासाहेबांच्या खोलीकडे गेलो. ते दारात आमची वाट पाहतच उभे असलेले दिसले. आम्हाला पाहताच ते आत घेऊन गेले. आम्हाला कल्पनाही नसताना आम्हा दोघांना आहेर दिला. मला धोतर जोडी, सौस, नऊवारी साडी, नात्यातल्या माणसाहूनही अधिक असलेली त्यांची आपुलकी व प्रेमळपणा जाणवला. धन्य ती विभूती. 1964 साली आमच्या घराचे बांधकाम जवळजवळ संपले होते आणि आम्ही तेथे राहायला गेलो होतो. तात्यासाहेबांना घर पाहण्यास बोलाविले होते. त्यानुसार ते आले. प्रत्येक खोली त्यांनी आपुलकीने पाहिली. एका खोलीत देवासाठी कोनाडा केला आहे. त्याला आतून सर्व बाजूंनी टाईल्स लावल्या आहेत. गोपालकृष्णाचे चित्र असलेली टाईल्स मध्यभागी आहे. ते पाहून ते म्हणाले, फार छान, देवघर केले, बरे केले, आणि गोपालकृष्णाला नमस्कार केला. पुढे काही महिन्यांनी पुन्हा आम्ही बोलाविले तेव्हाही ते आले. त्यावेळी कपाटाचे लाकडी दारांचे काम पूर्ण झाले होते. ते बघून म्हणाले, दारे बसली वाटते, छान. त्यांचे किती बारकाईचे अवलोकन होते आणि आधी पाहिलेले त्यांनी लक्षात ठेवले होते. ते स्वयंपाकघरात गेले. स्वयंपाकाचा ओटा बांधून झाला होता. तो पाहून म्हणाले, ओटा झाला वाटते, असू द्या, पण आपल्याला जेवणाचे टेबल नको बरं का. त्यावरून त्यांना वाटते की त्यांना जेवणाचे टेबल तर पसंत नव्हतेच, पण उभ्याचा ओटाही पसंत नसावा. घरात सर्वत्र हिंडून जणू काही आपण घरातलेच एक आहोत अशा तऱ्हेने सर्व पाहिले. किती हा आपलेपणा. असो, 1952-53चा सुमार असावा. त्यावेळी मी खंडाळा येथे होतो. मला एका रात्री एक स्वप्न पडले. तात्यासाहेब बसलेले. मला म्हणाले, ते श्रीराम कुलकर्णी आहेत ना, त्यांना सांगावे की एकदा भेटून जा. स्वप्नातले पुढले काही आठवत नाही. कुलकर्णी हे पंढरपुरास डेप्युटी इंजिनियर आहेत एवढे मला माहीत होते. त्यांना मी पत्र टाकले. पुढे मला समजले की ते लहानपणी गोंदवल्यात होते व श्री महाराजांना त्यांनी देहात पाहिलेले आहे असे ते सांगतात. त्यावेळच्या काही आठवणीही सांगतात. हल्ली ते पुण्यास माडीवाले कॉलनीत राहतात. असो. साधक हो, पुढील आठवण आपण तीर्थस्वरूप डॉक्टर वैद्य गोरेगाव यांची ऐकत आहोत. मुंबईतल्या मोठ्या डॉक्टरांना तीर्थरूप तात्यासाहेबांची प्रकृती दाखवायची म्हणून नामदास व मी त्यांना घेऊन निघालो. लोकलची फर्स्ट क्लासची तिकिटे काढायला मी त्यांना सांगत होतो ते तात्यांच्या लक्षात आले. ते मला म्हणाले, चला आपण जाऊ, त्याला सर्व माहीत आहे, तो करील. एखाद्या बरोबरीच्या मित्राप्रमाणे माझ्या खांद्यावर हात ठेवून ते स्टेशनवर आले. अगदी सहजपणे ते 3rd क्लासच्या डब्यात बसले आणि आम्ही मुंबईस जाऊन आलो. उत्सवासाठी गोंदवल्यास जाण्याचे दिवस आले होते. तेवढ्यात 25 नोव्हेंबरला ब्लड प्रेशर वाढून तीर्थरूप ताईंना फीट आली. तसा मला दवाखान्यात निरोप आल्यावरून मी परस्पर मालाडला गेलो. त्यांना तपासून इंजेक्शन दिले. त्यानंतर तीर्थरूप तात्यांनी अतिशय शांतपणे मला म्हटले, डॉक्टर, मंडळींच्या तब्येतीबद्दल काय असेल ते निसंकोचपणे मला सांगा. नंतर आता इथेच जेवा आणि विश्रांती घेऊन मग जा असे म्हणाले. मी व तात्या बरोबरच जेवलो व विश्रांतीसाठी मागल्या खोलीत गेलो. तेवढ्यात श्री वामनराव श्री महाराजांना भेटण्यासाठी कोणी आले आहेत असा निरोप घेऊन आले.
क्षणात तीर्थरूप तात्या उठले व हॉलमध्ये गेले. आलेले गृहस्थ थोडा वेळ सहज थांबू शकले असते तेव्हा त्यांनी थोडी विश्रांती घेऊन जावे असे माझ्या मनात आले, कारण ते खूप दमलेले दिसत होते. पण त्यांच्या मनाला हा विचार शिवलासुद्धा नाही. त्यावरून मला दिसून आले की श्री महाराज हेच तात्यांचे सर्वस्व होते. असो, तीर्थरूप ताईंच्या मांडीच्या हाडाला फ्रॅक्चर झाले. उतारवयात हे हाड जुळून यायला खूप वेळ लागतो आणि कधीकधी जुळून येतच नाही. अशा परिस्थितीत तीर्थरूप तात्या त्यांना भेटायला जात. सर्व कर्तव्य ते व्यवस्थित करीत होते, पण श्री महाराजांना भेटण्यास जाणाऱ्या माणसांशी अगदी नेहमीप्रमाणे जणू काही झालेच नाही अशा रीतीने वागत होते. कोणत्याही परिस्थितीत मन शांत कसे ठेवावे हे दिसून आले. असो, साधक हो, पुढील भागात आपण तीर्थस्वरूप सौ मृणालिनी वैद्य गोरेगाव यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.